मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण श्री गणेश पुराणाला सुरुवात करणार आहोत। तर ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य राहतं त्यालाच गणेश पुराण श्रवण करायला मिळतं। आणि या दिवसामध्ये गणेश उत्सवामध्ये जर आपण गणेश पुराण ऐकलं तर आपल्या सर्व संकटांचा नाश होतो, आपल्या मुलांची बुद्धी खूप तीव्रतेने वाढ होते। आणि एक जवळ पाण्याची बाटली ठेवा। जर तुम्ही घरामध्ये देवासमोर नाही पण ऐकलं, मोबाईल तुमच्या हातात आहे, खुर्चीवर बसले, बेडवर बसले, कुठं बसले असणार, बाहेर बसले, ते गोष्ट अनेक आहे, पण घरात जर बसलेले तर एक पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्या आणि मोबाईल लावून तुम्ही मोबाईल ठेवून द्या। म्हणजे मी जे बोलेल, जे गणेश पुराणांचे जे मंत्र बोलेल ते मंत्र तुमच्या घरात पण पडतील। तुमची घरात वास्तुपुरुष आहे, तो अस्तु करतो, तर तुमच्या घरात सर्व चांगलं होईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा पण निर्माण होतील घरात, नेगेटिव्ह ऊर्जा बाहेर जातील। आणि गणेश पुराणांचं पाणी, गणेश पुराण श्रवण करणं हे महापुण्यमयी आहे। तर हे गणेश पुराणाचं पाणी तुम्हाला त्या बाटलीत राहील, तर आपल्या घरात शिंपडायचं, आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। आणि मला कमेंट्स आली होती, ताई माझा मुलगा बाहेरगावी शिकतोय, मी पिलं तर चालेल का? हे पाणी सर्वांनी घरात प्या। बाहेर मुलं आहे तर त्यांच्या नावाने तुम्ही प्या की त्याचं खूप चांगलं होय, प्रगती होय, शिक्षणात खूप यश होय, जर लग्न नाही होते लग्न होय, असं तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील। कोणाला घर नाही आहे, कोणाला मूलबाळ नाही आहे, अशा कमेंट्स आल्या मला। एक सोहिनी ताई करून आहे की मला 12 वर्ष झाले ताई, मला अजून मुलगा झाला नाही, तर मी काय करू? तर हे ज्यांना मुलं बाळ नाही होत आहे तर हार मानायची नाही आहे, तर शिवलीला अमृताचा 11वा अध्यायाचं पारायण रोज करा। प्रदोष कालमध्ये दिवसातून केव्हा पण करा आणि एक पाण्याची बाटली जवळ ठेवा, 2 अगरबत्ती लावा, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा। गणेश पुराण पण ऐकताय तरी पण एक तेलाचा दिवा, एक तुपाचे दिवा, 2 अगरबत्त्या, एक पाण्याची बाटली जी जवळ आहे त्या पाण्याच्या बाटलीमध्ये थोडी रक्षा टाका आणि तीच रक्षा एका डबीमध्ये, जर संपूर्ण पुराण तुम्ही जर ऐकलं तरी संपूर्ण रक्षा थोडी एका डबीमध्ये तुम्ही जमा करा आणि ठेवून द्या एकाकडे। जिथं आपले मासिक पिरियड आहे तर हात लागणार नाही अशा ठिकाणी ही 7 दिवसाची रक्षा तुम्ही जमा करून ठेवू शकतात। अष्टविनायकांच्या कथांची ही रक्षा तुम्ही जमा करून ठेवा आणि ती रक्षा आपण काही चांगल्या शुभ मुहूर्ताला, काही कामाला जातोय, चांगलं घर घेतोय, जागा घेतोय, काही नवीन कामाला सुरुवात करतोय, काही लग्नांच्या कामाला जातोय, तर ती रक्षा आपल्या कपाळी लावा। कारण ही गणेश पुराणाची श्रवण केलेली, अष्टविनायकांची कथा जे श्रवण केलेली रक्षा आहे, तर आपले सर्व कामं निर्विघ्नपणे पार पडतील। कारण गणपती बाप्पा गणेशजी हे सर्व विघ्नांचा नाश करणारे आहे, संकटांचा नाश करणारे आहे आणि प्रत्येक कामात यश देणारे आहे। म्हणून या गणेशजींची रक्षा तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे। काही शुभ कामांच्या वेळेस जर तुम्हाला असं वाटलं तर ही रक्षा तुम्ही थोडीशी पुडीमध्ये बांधून आपल्या खिशामध्ये बी तुम्ही घेऊन जाऊ शकता की हे गणपती बाप्पा माझं हे काम पूर्ण कर, मी तुझी ही गणेश पुराणाची विनायकांची कथा केलेली जी रक्षा माझ्या खिशामध्ये आहे, तर मला आत्मविश्वास आहे की माझं हे काम पूर्ण होईल, अपूर्ण काम कुठलंच राहणार नाही। ज्या कामात मी हात टाकीन त्या कामात यश प्राप्ती होईल, धनधान्य, प्रगती, मान सन्मान, प्रतिष्ठा, आपल्या मुलांची, माझी, असं तुम्ही बोलून तुम्ही ही गणेश पुराणांची रक्षा श्रवण करून सुद्धा तुम्ही प्रत्येक कामाला सुरुवात करू शकतात। आणि तुम्ही जे बाटली जवळ ठेवलेली आहे पाण्याची, तर त्यातलं थोडं पाणी जर तुम्ही उरवलं आणि एक बाटली बिस्लरीची जाणार, 20 रुपये जातील तर जातील तुमचे, पण पाणी बिस्लरीची एक बॉटल नवीन पॅकवाली आणा। कारण आपले ज्या माठातलं पाणी आहे केव्हा त्याच्यात जंतू पडू शकतात, किडे पडतात, तर हे पाणी तुम्ही गणेश पुराणांचं श्रवण केलेल्याचं पाणी बिस्लरीच्या पाण्यात अर्धी तिला खाली करून घ्या आणि एक बूंद जी दुसरी बाटली ठेवली आहे त्या बिस्लरीच्या पाण्यात टाका। म्हणजे हे गणेश पुराणाचं पाणी पण तुमच्या घरात, जसं तीर्थ नद्यांचं पाणी आपल्या घरी कायमस्वरूपी राहतं तसं हे पाणी तुमच्या घरी कायमस्वरूपी राहील आणि ऐन वेळेस तुम्हाला गंगा जल म्हणून तुम्ही स्नान करू शकता, आपल्या मुलांना देऊ शकता। कारण बिस्लरीचं चांगलं पाणी आहे तर हे तुम्ही केव्हा पण पिऊ शकता। जसं गंगाजल आपण केव्हा पण पिऊ शकतो, तर थेंबर हातात घेऊन डोक्याला लावून आपण ते पाणी प्राशन करू शकता आणि ही बाटली तुम्ही एकाकडे साईडला ठेवून द्यायची आणि जी दुसरी ठेवली ती तुम्ही यूज पण करून घेतली पूर्ण,
तरी पण चालेल. तर तुम्हाला समजमध्ये आलं असेल मी जे काही सांगत आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला समजून गेलं असेल की मी काय सांगते. की एक बाटली आपल्याला दुसरीकडे साईडला ठेवायची आणि एक पाण्यात जी ठेवली आहे ती आपण संपूर्ण पिली पण मटक्यात टाकली तरी पण चालेल. म्हणजे गंगाजल सारखं तुम्हाला ती बाटली सेपरेट ठेवून घ्यायची, यूज नाही करायचं आहे. बाकी तुम्ही प्या थोडं थोडं तीर्थसमान. तर आता आपण या गणेश पुराणाला उपासना खंडला आता सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असणार तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही गणेश पुराणाची कथा कशी लागली आणि तुम्ही कुठल्या गावाहून ऐकत आहात. म्हणजे मला पण आनंद येतो तुमच्या गावाचं नाव ऐकून, मला बी प्राऊड ऑफ होतं तुमच्या गावाचं नाव ऐकून वाचून खूप आनंद होतो, माझं मन गदगदित होऊन जातं. तर तुम्ही गावाचं नाव नक्की कमेंट्समध्ये टाका आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा हे गणेश पुराण ऐकतील आणि गणेश पुराण ऐकून ते सुद्धा पुण्य जास्तीत जास्त कमवून घेतील आणि बाकी पुण्य अर्ध तुम्हाला लागेल अर्ध त्यांना लागेल, कारण तुम्ही शेअर करत आहे. शेअर करण्याचं पुण्य तुमच्या अकाउंटलाच जमा होईल. तर आता आपण या गणेश पुराणाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. उपासना खंड. कथा सोमकांत राजाची आहे. श्री गणपते नमो नमः. श्री गणेशाला नमस्कार असो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे वक्राळ तोंड हसलेल्या थोराड शरीर असलेल्या कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या देवा गणेशा, माझी सर्व कार्य सदैव निर्विघ्न कर. जयंती सजयंती सिंदूरवदनो देवो यतपाद पंकजं स्मरणं वासर्णीनी रिवितमसा राशी नाशयंती विज्ञानम. कपाळी सिंदूर लावलेल्या श्री गणेशाचा जय जयकार असो. सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्न राशीचा नाश होतो, सर्व संकटांचा नाश होतो. पुरातन काळी शौनिक ऋषींनी अखंड 12 वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते. त्याच्यासाठी तेथे पुराण सांगणारे सूत, विद्वान, रसिक, श्रद्धावंत ऋषी मंडळीही आली होती. त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींचे मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा उपकथा सांगत असत. त्या ठिकाणी सुतांनी 18 महापुराणे सांगितले. पुराणे ऐकून समाधानी झालेले ऋषींनी सुतांना म्हटले, आपल्यासारखे सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या अमूल्य वक्ता दुर्लभ आहे. आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला. तुमच्या तोंडून 18 पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालो आहे. आम्ही धन्य झालो आहोत. तेव्हा अशाच काही पुराण कथा सांगा की ज्यामुळे आमच्या जन्माचं सार्थक होईल आणि आम्ही पापमुक्त होणार. जे हे गणेश पुराण ऐकील तर सर्व पापांपासून मुक्त होईल, सर्व दरिद्रांपासून मुक्तता मिळेल, सर्व संकटाचा त्याचा नाश होईल. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल. त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषींना म्हणाले, तुम्ही लोक पुण्यशील आणि बुद्धिवान आहात. तुमच्या प्रश्नांमुळे मला उत्साह येतो, आनंद होतो. अशा श्रोतांना पुराण कथा सांगायला मला नक्कीच आवडेल. आतापर्यंत मी तुम्हाला 18 महापुराणे सांगितली, त्याप्रमाणे उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे. या उपपुराणात नरसिंह, नारदीय व गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत. त्यापैकी तुम्हाला गणेश पुराणाची मी कथा सांगतो. हे पुराण मृत्यू लोकात ऐकायलाही मिळत नाही, कारण हे पुराण सर्व पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. कारण जर आपल्या ज्यावेळी मृत्यू झाल्यानंतर आपल्याला यमदूत छळतात, तर ज्यांनी ज्यांनी गणेश पुराण ऐकलं आहे त्यांना यमदूत हातसुद्धा लावत नाही. ते श्री गणेशापाशीच त्याच्या जागा असते आणि शिवलोकापाशी, वैकुंठ लोकापाशी, शिव कैलास पर्वताजवळ स्वर्ग लोकामध्ये त्यांना जागा मिळते. त्यांना थोड्याशा सुद्धा नरक यातना सहन कराव्या नाही लागत. जो गणेश पुराण ऐकतो ना त्याला थोड्याशा बी यातना नाही होत, म्हणजे तो मृत्यू लोकामध्ये सुद्धा राहून स्वर्ग लोकाची प्राप्ती करून घेतो, कारण त्याने गणेश पुराण ऐकलेलं राहतं. म्हणून या 4 मुखींचा ब्रह्मदेव सुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही. तिथे मी गणेशाचे महात्म्य काय सांगू शकणार. सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण आणि संहार करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश श्री गणेशाच्या कृपेनेच आपापले नेमलेले कार्य पार पाडित असतात. श्री गणेशाच्या आज्ञेनेच पंचमहाभूते आपापली कार्य पार पाडतात. तुम्हाला मी थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगतो. आपण ती मनापासून श्रद्धा विश्वासाने ऐकावी.
श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगु ऋषींनी सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाने सर्व लोकांना कथन केले. प्रथम मी तुम्हाला सोमकांत राजाची कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी देवनगरात सोमकांत नावाचा सौराष्ट्र देशातील एक राजा होऊन गेला. तो धर्मनिष्ठ होता, तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती. चतुरंग सैन्य सेना त्याच्याजवळ होते. बृहस्पतीसारखी त्याची बुद्धी होती. अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असा तो क्षमाशील राजा होता. सोमकांताकडे विद्याधीश, रूपवान, क्षेमकर, ज्ञानमय आणि सुबल नावाचे 5 प्रधान होते. ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते. तसेच ते राजकारणात कुशल होते. त्यांनी अनेक प्रदेश काबीज करून आपला राज्य विस्तार केला होता. सोमकांताचा राज्यकारभार अक्कल हुशारीने त्याने चालवला होता. सुधर्मा नावाची सोमकांत राजाची राणी ही खूपच रूपवती आणि पतिव्रता होती. अतिथीचे स्वागत करणारी अशी धर्मशील होती. सोमकांत सुधर्मा यांना हेमकंठ नावाचा कुशाग्र बुद्धी मुलगा होता. त्यांच्या अंगी 10 सहस्र हत्तीचे बळ असलेला तो बलशाली होता. हुशार, प्रधान आणि राणी राजपुत्रासह मोठमोठे यज्ञ याग करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य केले. पुढे सूत सांगू लागले, सोमकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला. त्यामुळे तो कुरूप दिसायला लागला. पूर्वकर्माचं फळ होतं हे. पूर्वी केलेल्या जन्माच्या चांगल्या कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ वाईट लाभते. कर्माचे फळ हे वाईट असो वा चांगले ते भोगावेच लागतात. कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा फार दुःखी कष्टी झाला होता. एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5 प्रधानांना जवळ बोलावले. त्यांना आपले दुःख सांगितले. सोमकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचे पालन केले, पराक्रमी शत्रूचा पराभव केला, पण माझे पूर्वजन्मीचे भोग म्हणून हा रोग माझ्या वाटेला आला आहे. नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली ते तुम्ही बघतच आहात. पूर्वजन्मी कोणतं पाप केलं होतं काही कळत नाही मला. या जन्मात तर मी काही वाईट कृत्य केलेले नाही ना. प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळलं, भगवान शंकराची अखंड भक्ती केली, वाईटांच्या संगतीत राहिलो नाही, तरी पण मला अशी दुर्गंधी सुगंधी द्रव्यानेच तर मी स्नान करणाऱ्या या शरीराला अशी दुर्गंधी का यावी मला काही समजत नाही. त्यामुळे मला हे जीवन अगदी नकोसे झाले आहे असे सोमकांत राजा म्हणत होते. अशा दुर्गंधीयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी निश्चय केला आहे की हेमकंठाला माझ्या मुलाला गादीवर बसवून आणि मी वनात जाणार आहे. या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या. राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सानिध्यात घालवेल, मनुष्य जन्माचे सार्थक करून घेईल. असे बोलत असतानाच राजा बेशुद्ध होऊन खाली पडून गेला. सगळ्यांची खूप धांदल उडाली, परंतु प्रधानांनी लगेच योग्य उपचार केल्याने राजा सोमकांत शुद्धीवर आला. हेमकंठाला गादीवर बसवून नंतर प्रधानही राजाबरोबर वनात जायला निघाले. सुधर्मा ही सुद्धा तिच्या पतीची सेवा करण्यासाठी सोमकांत राजाबरोबर जाण्यास निघाली. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चाललात, मग मी आई वडिलांशिवाय राज्य करू शकेन का? मलाही सुखात राहायची इच्छा नाही, मीही तुमच्याबरोबर येतो. असे हेमकंठाने त्यांच्या मुलाने राजा राणीला सांगितले, आपल्या आई वडिलांना सांगितले. हे ऐकून सोमकांताला आपल्यावर सर्वांचे किती प्रेम आहे हे जाणून खूप आनंद झाला. सोमकांत म्हणाला, हे बघ हेमकंठा, मुलाचा धर्म आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे. म्हणून माझी आज्ञा समजून प्रधानांबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून मी आणि सुधर्मा आम्ही दोघेच वनात जाणार आहोत. अन्य कोणाही आमच्याबरोबर राज्य सोडून येऊ नका. सूत पुढे म्हणाले, सोमकांत राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हेमकंठाला राजाने समजावून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्री गुरुचे स्मरण प्रथम करावे. नंतर ईश्वराची पूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी. त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर श्री गणेशाची स्तुती करून गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी. गणपती, शंकर, विष्णुदेवी आणि सूर्य म्हणजे गणपती पंचायतन ज्याची आपण रोज उपासना करतो त्या देवतेचे ध्यान करावे. मानसपूजा करावी. नगराच्या नैऋत्याला जाऊन आपल्या प्रार्थविधी करावा. दात घासून तोंड धुवावे. गार पाण्याने स्नान करावे. नंतर वेदपठण, होम, तर्पण, बलिप्रदान, अतिथीचा सत्कार करावा. पंचमहायज्ञ करावे. नंतर ब्राह्मणासह अतिथी भोजन करावे. दुपारी पुराण इतिहास शास्त्र ऐकावी. दुसऱ्यांची निंदा कधीही करू नये. दुसऱ्याला कधीही त्रास न देता परोपकार करावे. स्वतःची स्तुती पण कधी करू नये. मी पण कधी करू नये. तसेच गुरुद्रोह, वेदाची निंदा, अभक्ष्य भक्षण, परस्त्री सेवन कधी करू नये. निंद्य कर्म कधी करू नये.
दुसऱ्याचा पैसा कधी घेऊ नये, असत्य कधी बोलू नये आणि सत्याने चालावे, सज्जनांचे पालन करावे, दुर्जनांना दंड द्यावा, दीन दुबळे आंधळे अपंग यांचे रक्षण करावे, गुन्हेगारांना शिक्षा करावी, जे आपल्याला समजत नसेल ते सुज्ञानाने विचारावे आणि विश्वास कोणावरही ठेवू नये. मुख्य म्हणजे आपल्या शत्रूवर तर कधीच विश्वास ठेवू नये. लक्षपूर्वक राज्य करावे, आपल्या शक्तीनुसार दान धर्म करावा. हेर जर राजाचे डोळे आहेत तर दूत हे राजाचे मुख आहे असे समजून वागावे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधी मागे पुढे पाहू नये. लोक नीतीने वागतात, केवळ शिक्षेच्या भीतीपोटीच हे ध्यानात ठेव. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात वाईट किंवा सुख मानायचे नाही. आपले जे राजकीय डाव आहेत ते बाहेर फुटता कामा नये. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार हे 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहजपणे जिंकू शकतो. लोकांचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याचा विनाश कधी करू नये. मंदिरे, उपवने किंवा चैत्य यासाठी नेमून दिलेल्या जागा पुन्हा घेऊ नयेत. गुप्त गोष्टी कधीही स्त्रियांना सांगू नयेत. आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असे वर्तन ठेवावे. अशा प्रकारे आपल्या मुलाला हेमकंठाला सोमकांत राजाने उपदेश केला. 3 प्रधानांना म्हणजेच विद्याधीश, रूपवान व क्षेमकर यांना बोलावून राज्य अभिषेकाची तयारी करायला सांगितली. ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना आमंत्रित केले. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली. नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रधानाने मुलाची काळजी घेण्यास सांगितली. योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितले. पुढे सूत म्हणाले, राज्याभिषेकाचा कार्यक्रम तो पार पडला. तो झाल्यावर सोमकांताने यथाविधी पूजन केले आणि दानधर्मही केले. हत्ती, घोडे, गायी, जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारांचा आणि गुणी कलावंताचा सत्कार केला. प्रधानांना अनेक गावाची जहागिरी दिली. सोमकांत वनात जाण्याचा दिवस उजाडला. पूर्वजन्माच्या भोगाने दुःखी कष्टी झालेला सोमकांत जंगलात जायला निघाला. पाहताच जनतेला खूप दुःख झाले. जो तो आपापले उद्योगधंदे जाग्यावर ठेवून विरहाने राजा मागे जायला तयार झाले. हेमकंठाचे डोळे भरून आले. मात्यापित्यांचा विरह त्याला सैन होईना. सर्वांबरोबर तोही चालू लागला. सोमकांत पत्नीसह सर्वांबरोबर जवळजवळ 4 कोस लांब आला. एका तलावाकाठी उभा राहून सर्व जनतेला तो म्हणाला, प्रजानन हो, मला माफ करा. माझ्या प्रिय हेमकंठावर तुम्ही मुलाप्रमाणे प्रेम करावे अशी माझी तुमची सर्वांना कळवळीची विनंती आहे. माझी आठवण ठेवा. आता तुम्ही सर्वजण माघारी जा. खूप लांब माझ्यापर्यंत आले आहे, माझ्या बरोबर आले. आता तुम्ही आपापली कामे करा आणि परत जा. माझा पुत्र तुमच्याशी न्यायाने वागेल. हेमकंठापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आता तुम्ही परत जा, म्हणजे मला खरे माझे समाधान मिळेल. त्यावर प्रजेतील एक मनुष्य म्हणाला, महाराज, ज्याप्रमाणे पाणी आपली शीतलता, अग्नी उष्णता, सूर्य आपले तेज सोडत नाही, त्याप्रमाणे आम्हीही तुम्हाला सोडणार नाही. चंद्राशिवाय काय आकाशाला शोभा आहे? मग तुमच्याशिवाय त्या राज्याला सुद्धा शोभा नाही. आपण सर्वजण तीर्थस्थळी जाऊ. या भारतात अनेक ठिकाणी तीर्थस्थळे आहेत. त्यापैकी कोणत्याही एका पवित्र तीर्थी जाऊन तीर्थस्नान केले की तुमची कांती पूर्वीप्रमाणे परत येईल. तुमचा जो रोग आहे, जे दुर्गंधी तुमच्या शरीरातून येत आहे, तुम्हाला जो आजारपण झालेला आहे तो दूर होईल. आपण तीर्थस्थानी जाऊ आणि तिथं अंघोळ करू. आपण पुन्हा सर्वजण नगरात येऊ आणि तुम्हीच आमचे राजे व्हा. असे एक व्यक्ती तिथं म्हणाला. सर्वांचे सोमकांत राजाने सर्व ऐकून घेतले आणि सर्वांना राजधानीस परत जायची आग्रहाची विनंती केली. हेमकंठ म्हणाला, बाबा, आजपर्यंत तुमचा विरह मला कधी झाला नाही. आता तुमच्याशिवाय मी राज्य कसे चालवू? मला तर तुमच्याशिवाय हे जीवन सुद्धा नकोसे वाटत आहे. यावर राजा म्हणाला, हेमकंठा मुला, तुला हा मोह होणारच, म्हणून मी तुला धर्माचा, नीतीचा आणि कर्तव्याचा उपदेश केलेला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. रामानेही राजाचा त्याग केला होता. रामाने सुद्धा राज्याचा त्याग करून दिला होता. तो वनवासात गेला. रामाची आज्ञा मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले. तशी तूही माझी आज्ञा मान आणि परत जा. 5 प्रधानांपैकी 3 तुझ्याबरोबर घेऊन जा. त्यांच्याबरोबर तू धर्माचे रक्षण कर. पूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन केले आहे. आता तू त्याचे पालन कर. आणि तू तसे केले नाही तर कर्तव्य पालन करण्यात तू कसूर केलीस असे होईल. समजा मी जर पुन्हा पहिल्यासारखा झालं तर परत राज्यात येणार आहे. सोमकांतांचे असे निश्चयात्मक बोलणे ऐकून हेमकंठ मुलाला प्रधान व
सर्व जनता नगरीकडे जायला निघाली. जाताना सोमकांताने हेमकंठाला अनेक आशीर्वाद दिले. हेमकंठाने आपल्या सेनासह सोमकांताला एक प्रदक्षिणा घातली व तो राजाकडे जायला निघाला. राजाने आपल्या मुलाला खूप काही आशीर्वाद दिले की तू राज्य खूप चांगले चालव, धन धान्य, यश, कीर्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा आपल्या राज्यात राहो. माझा मुलगा कार्यभार जो मी सोपवला आहे तो आरामाने सर्व कार्यभार सोपो, अशी राजाने हेमकंठाला आपल्या मुलाला खूप काही आशीर्वाद दिले. आणि मग हेमकंठाने एक प्रदक्षिणा आपल्या पित्याला मारली आणि मग तो परत राज्याकडे निघाला. सूत पुढे सांगत होते की नगरीत जातेवेळी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले, तिला साष्टांग दंडवत घातले, प्रणाम केले. आई, तू सुद्धा मला सोडून चाललीस, निदान तू तरी बाबांना सांग मला बरोबर घ्यायला. अगं, तुझ्याबरोबर राहून जे सुख समाधान मला मिळेल ना ते गादीवर बसून मिळणार नाही आई. माझे मुलाचे बोलणे ऐकून घे. सुधर्मा म्हणाली, हेमकंठा मुला, तू उगीच आग्रह करू नकोस. महाराजांना किती दुःख आणि किती विरह देत आहेस. तू निश्चयाप्रमाणे अजिबात डरणार नाही. म्हणून पुत्रा, तू माझी आज्ञा समजून परत मागे जा. तुला सोडून जाताना आम्हाला काही आनंद होत नाही, परंतु पती सेवा आणि पतिव्रता धर्म माझा हा धर्म आहे. म्हणून मी वनात तुझ्या पप्पांबरोबर जात आहे, राजाबरोबर जात आहे. तर तू आता परत जा आणि आपल्या राज्यात जा. मग मात्र आईला नमस्कार करून हेमकंठ नाईलाजाने आपल्या सहकार्याबरोबर नगरात परत आला. राजपुत्र नगरात आल्यामुळे प्रजाही आनंदित झाली. त्याच्या स्वागतासाठी सुगंधित जल रस्त्यावर शिंपडले, गुढ्या उभारल्या, नगरात प्रवेश केला. हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रंकार दिले. मातृपितृ आज्ञेनुसार हेमकंठ राज्यकारभार पाहू लागला. उपदेशानुसार हेमकंठाने प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले. सोमकांत वनात गेल्यानंतर पुढे काय घडले महाराज, ऋषींनी विचारले. सूत म्हणाले, हेमकंठ आपल्या नगरीत राजा आला. तिकडे सोमकांत, सुधर्मा आपल्या सुबल आणि ज्ञानमय दोघं प्रधानांबरोबर निबिड वनात जाऊ लागले. जसे काही वनवासाला प्रभू श्री रामसह सीता जात आहे असे भासत होते. चौघेही परस्परांना विचारून सर्व काही करीत मजल दर मजल करीत एकामागून एक वने ते पार करीत होते. एका सरोवराच्या तीरावर आले. त्या सरोवरात खूप मोठ्या मोठ्या मगरी, कासवे, जंगलामध्ये देवदार, तमाल, बकुळ, पिंपळ असे खूप काही झाडे होते. ससाने होती, कोकिळ होती, कावळे बसलेले होते, खूप काही पक्षी होते. त्या भागात राहणारे ऋषी ती सरोवरातील पाणी आणत आणि पुष्प कमळे नेत होती. निसर्म्य सरोवरापाशी येऊन सुधर्म व सोमकांताने आपली तहान भागवली. त्या ठिकाणांच्या सुगंधी वासाने मोहित होऊन तेथेच बसून राहिले. एखाद्या नंदनवनातच आपण राहत आहो असे वाटले. सुधर्मा व सोमकांताने तिथे स्नान केले. सुधर्मा आपल्या पतीची सेवा करण्यात गुंग होती. दोघे प्रधान कंदमुळे आणण्यासाठी जंगलात निघालेले होते. त्या तळाकाठी सोमकांताला झोप लागून गेली. तिथे एक सुंदर असा तेजस्वी ऋषी कुमार आला आणि सुधर्माला त्या राणीला म्हणाला. त्याला पाहून खूप आनंद झाला. तिला वाटले आपल्या कल्याणासाठी हा ऋषी कुमार इथे आला आहे जणू. सुधर्माने त्याला हाक मारली आणि ते ऋषीपुत्राला विचारले, तू कोण आहेस? तू कुठून आलास? आता तू कुठं चाललास? तुझे माता पिता कुठे आहेत? त्यावर ऋषी कुमार म्हणाला, मी भृगु ऋषींचा पुत्र पुलोत्तमा, माझी माता चैवन्य, माझे नाव असून आश्रमात पाणी नेण्यासाठी मी इथे सरोवरापाशी आलो आहे. आपण कोण आहात? आपण इथे कशासाठी आलात? हे महाशय इतके सुंदर दिसतात, पण तुम्ही त्यांची कांती अशी का झाली? आणि तुम्ही त्याच्या पत्नी आहात वाटतं, म्हणून तुम्ही एवढी सेवा करताना दिसता. पण काय हो, तुमचं लग्न तुमच्या मातापित्यांनी त्यांच्याबरोबर कसं काय करून दिलं? त्याला ब्राह्मणांनी परवानगी पण कशी काय दिली? आणि तुम्ही एवढ्या देखण्या असताना त्यांच्या गळ्यात माळ कशी काय घातली? आता अशा घनदाट जंगलात कशाला आलात? त्यावर सुधर्मा म्हणाली, जो राजा सुखात लोळत होता तो कशाची भीती न बाळगता अगदी भूत, पिशाच, वाघ आदी भयंकर इत्यादी श्रापांदी भीती वाटत असूनही या जंगलात आलाय. त्याच्या पंक्तीला शेकडो ब्राह्मण जेवत होते. जेवणासाठी षडस्पूर्ण सुग्रास अन्न तोच हा राजा या वनात आता सध्या कडू व आंबट फळे खाऊन भूक भागवत आहे. रोज मऊ गादीवर झोपणाऱ्याला इथं जंगलात झोपावं लागतं आहे. ज्याच्या शरीराच्या सुगंधी वासाने दाई दिशा दरबडत होत्या, आज त्याच्या शरीराच्या दुर्गंधीने त्याच्याजवळ कोणी येत नाही. पूर्वी त्याच्या शेजारी शास्त्री पंडित उभे राहून चर्चा करायचे. हजारो पंडित त्याच्या अवतीभोवती होते. आज त्याच्या सोबत माशा हजारो घोंगावत आहेत. या संकटातून दुःखातून आमची सुटका कशी होईल हेच आम्हाला समजत नाही आहे. तेव्हा सूत पुढे म्हणाले,
म्हणाले. सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चव्हाण्याला खूप वाईट वाटले. तो काही न बोलता कलश पाण्याने भरून आश्रमाकडे गेला. कलश आपल्या पित्यासमोर ठेवून खाली मान घालून तो उभा राहिला. भृगुऋषींनी त्याला दुःखी होण्याचे कारण विचारले. चव्हाण्याने सोमकांत राजाची सर्व हकीकत त्याला कथन केली. त्यावर भृगुऋषींनी सांगितले, त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये. पित्याची आज्ञा ऐकताच चव्हाण तात्काळ सरोवरापाशी दिशेने जंगलात आला. तोपर्यंत कंदमुळे व फळे आणण्यासाठी गेलेले प्रधानही तेथे आले. चव्हाण सुधर्माला म्हणाला, महाराणी, तुम्ही सर्वजण आश्रमात माझ्याबरोबर यावं अशी माझी पिता भृगुऋषींची आज्ञा आहे. राणीला खूप आनंद झाला. आपल्या शरीरात नव चैतन्य निर्माण झालं असे तिला वाटले. दोन प्रधानांसह राजा गणेश व कार्तिक स्वामी असे भासत आहे. बृहस्पतीसारखा चव्हाण वाटत आहे. जणू काही कैलास पर्वतावर शंकर पार्वती चालत आहे असे सोमकांत व सुधर्माला भासत होते. सर्व आश्रमात येऊन पोचले. सगळीकडे वेदघोषांचा आवाज घुमत होता. अनेक प्रकारचे प्राणी आपापली ते वैर भाव विसरून आश्रमात राजे रोजपणे फिरताना दिसत होते. थंड गारा वारा अंगाला झोंबत होता. जराही उन्हाचा चटका बसत नव्हता. आश्रमात भृगुऋषी व्यग्र चर्मावर बसले होते. त्यांनी सर्वांनी विनय भावाने नमस्कार केला. हात जोडून सोमकांत म्हणाला, महर्षी, आज आपले दर्शन झाले. मी धन्य झालो. पूर्वजन्मेची काहीसे पुण्य माझ्या पदरात उरले होते, म्हणून माझ्या पूर्वजांच्या पुण्यकर्मानेच तुमची कृपा झाली आणि तुमचे दर्शन झाले. आज मी तुमच्या चरण स्पर्शांनी मी माझा खूप योग जो आहे ते चांगले पुण्य माझ्या पदरी आले तुमच्या चरण स्पर्शांनी. अशा या आयुष्यात कधी पापाच्या वाटेला कधी गेलो नाही, तरीही माझ्या शरीराची अवस्था कशी झाली आहे मला काही समजत नाही. मी भयंकर व्याधीने आणि ग्रासलो आहे या त्रासाने. महाराज, सर्व काही उपाय करून पाहिले पण सर्व व्यर्थ गेले. महाराज, आपल्या अस्तित्वाने या ठिकाणाचे वातावरण पतित पावन झालून बघून तुम्ही माझा रोग बरा कराल का अशी मला आशा आहे, नाहीतर विश्वास आहे. म्हणून मी तुमच्या आश्रमाला आलो आहे. माझी या व्याध्यापासून तुम्ही सुटका करणार का? महाराज, सोमकांताच्या वेदना विव्हल भाष्य ऐकून भृगुऋषी म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात आला आहेस ना, तेव्हा पूर्णपणे निश्चिंत राहा. इथं जो कोणी येतो तुझ्या दुःख संकटातून सुटका होईल असं कधी कोणी दिसलं नाही, तर तुझी नक्कीच या सुटका होईल या संकटापासून. आणि व्याधीवरांचा उपाय मी तुला जरूर सांगेन, कारण पूर्वजन्माच्या पापामुळेच तुला हे दुःख भोगावे लागत आहे. कोणते पाप केले होते तेही मी तुला सांगतो, पण आधी तुम्ही सगळेजण भोजन करून घ्या. जंगलातून प्रवास करून तुम्ही थकून आले आहात, तर सर्वजण थकलेले दिसत आहात. थोडे आराम करून घ्या. ऋषींच्या या वक्त्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला. ऋषींनी त्यांना सर्वांना अभंग स्नान करायला सांगितले. उत्तम वस्त्रंकार दिली, नंतर उत्तम सुग्रास भोजन दिले. ऋषींनी शय्येवर त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. ऋषींच्या विश्वासपूर्ण दिलाशाने राजाची काळजी दूर झाली होती. राजाला त्यामुळे शांत झोप लागली. अशी झोप त्याला कधीच आली नव्हती. राजवाड्यात देखील सुद्धा लागली नव्हती, पण आज त्याला त्या आश्रमामध्ये, ऋषींच्या आश्रमामध्ये छान झोप आली. दुसऱ्या दिवशी पहाटे संध्या होम आटपल्यानंतर भृगुऋषींनी सोमकांताला बोलवले. सर्वजण ऋषींसमोर येऊन बसल्यावर पूर्वजन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले, राजन, पूर्वी विद्या पर्वताजवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. त्या कोल्हार नगरीत चिंद्रूप नावाचा एक वैभव संपन्न वैश्य राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं सुभगा आणि ती अतिशय सुंदर होती, प्रतिवताशील होती आणि उभयकरांना कामदा नावाचा सुस्वरूप मुलगा झाला. त्याला खूपच प्रेमाने वाढवले. तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न झाले. एक सुंदर मुलीशी करून दिले. तिचे नाव कुटुंबिनी असे ठेवले होते आणि ती नेहमी आदराने पूजा करीत असे. मोठी पतिव्रता होती. तिला 5 कन्या 7 पुत्रे झाली. काही काळानंतर चिद्रूप वैश्य मरण पावला. त्याच्या मागे त्याची पत्नी सुभगा सती गेली आणि संपत्तीचा वारीस म्हणून कामदाच होता आणि सर्व सांभाळू लागला. संपत्तीचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला. कुटुंबिनीने त्यावेळी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले, पण तो त्याकडे लक्ष द्यायचा नाही. थोड्याच दिवसात कामदाजवळचे सर्व द्रव्य संपले. अगदी इतके की स्वतःचे राहते घर विकायची वेळ त्याच्यावर आली होती. कामदाने पत्नीला मुलांसह तिच्या माहेरी पाठवून घर विकून टाकले. सर्व संपत्ती गेली होती. नव्हते तेही द्रव्य संपून दिले. नंतर कामदाने नगरातील लोकांना लुटायला सुरुवात केली. अनेक प्रकारची कपटकारस्थाने करू लागले आणि अनेक प्रकारची
कपटाकार स्थाने करू लागला. चौर्यकर्म, धूतकर्म, जार कर्म करण्यात लोकांना फार त्रास देण्यात आले. त्याला आनंद वाटू लागला. वडिलांच्या काळातील कोणी कर्ज घेतली आहेत त्यांना खोटी कागदपत्रे देणे, खोटे बोलणे, गोरगरीस लुबाडणे, कर्ज काढून लुबाडणे असे तो त्रासांबद्दल खूप काही नगरातील लोकांना त्रास द्यायला लागला. राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले आणि तो जंगलात राहून वाटमारी करू लागला. गरिबाचे प्राण गेले, आपल्यापेक्षा ताकदवान आहे असे पळून जाणे, अशा प्रकारे लुटू लागला. पशुपक्ष्यांना उगीच त्रास देत होता, हत्या करीत होता. लूटमारी, कामदाने खूप संपत्ती जमवली आणि चोर आपल्या हाताखाली कामाला ठेवले. त्याच जंगलात आपल्या मुलाबाळांसह राहू लागला, अगदी एखाद्या राजाप्रमाणे. असेच दिवस जात होते. कामांध लुटालूट करून जमवलेल्या संपत्तीवर होती सुखी जीवन जगत होता. एक दिवस अचानक एका हुशार ब्राह्मणाशी त्याची गाठ पडली. त्याने त्या गरीब ब्राह्मणाला उभे केले. गुणवर्धन असे नाव होते आणि त्या ब्राह्मणाचे हे आपले प्राण घेईल अशा ब्राह्मणाला वाटले. तो खूप घाबरून गेला, भीतीने थरथर कापू लागला. गुणवर्धन ब्राह्मण म्हणाला, हे बघ, तू तर खूप धन कमवले आहे, त्यासाठी तू माझी हत्या का करतोस आहे? तू खूप धनवान आहे. मी काय तुझा गुन्हा केला आहे? माझ्या घरी माझी दुसरी पत्नी आहे, पहिलीचे निधन झाले आहे म्हणून मी दुसरा विवाह केला. माझ्या मृत्यूमुळे तुला काही दुःख यातना सहन कराव्या लागतील. आम्हाला दोघांवाचून जीवन जगणे कठीण आहे. तू मला सोडून दे, जीवदान दे. जीवन देतो तो पित्याप्रमाणे असतो. मी तर ब्राह्मण असून तुला शरण आलो. शरण येणाऱ्याचे रक्षण करणे यासारखे दुसरा धर्म नाही. जर तू माझा घात करशील तर तुला अनेक वर्ष नरकात कितपत पडावे लागेल. असेच अन्याय करून तू धन जमवल्यास या पापाचं प्रायश्चित तुला नक्कीच मिळेल आणि या प्रायश्चिताचं मात्र तुला एकट्यालाच भोगावं लागेल असे ते ब्राह्मणाने त्याला सांगितले. आणि कोणीही वाटकरी तुझा होणार नाही हे ध्यानात ठेव. तो ब्राह्मण गयावया करू लागला, पण कामदाला त्याची काही दया आली नाही, कारण त्याचे प्राण घेणे हे रोजचे कर्म झाले होते. त्यामुळे त्याचे मन निष्ठुर झाले होते. आणि कामदा म्हणाला, मूर्ख ब्राह्मणा, तुझी विधता माझ्या पुढे काय? मला आणि गाढवाला उपदेश करणे सारखेच आहे. असे आहे, कितीही पाणी भरलं तरी त्यात काही उपयोग नाही. ज्याप्रमाणे मद्यप्राशन केलेल्या माणसाला उपदेश केलेला आवडत नाही, त्याप्रमाणे मला ही तत्वज्ञान आवडत नाही. ज्याला धनसंपत्तीचा साठा करायचा असेल त्याला दया माया धरून काही उपयोग होणार नाही. मग एक सांग, कावळ्याकडे पवित्र, जुगारी माणसाकडे खरेपणा, भित्रा माणसाकडे धैर्य आणि सापाजवळ क्षमा तुला दिसली आहे का कधी? तुझ्यासारखी शिकार मला कधी मिळाली नाही. आता तू काही माझ्या हातून सुटणार नाही. असे बोलून कठोर हृदयाच्या कामदाने त्या ब्राह्मणाच्या तलवारीने शिरच्छेद केला. अशा हजारो ब्राह्मणाची हत्या केली. आणि एक उदाहरण म्हणून मी त्याची कथा सांगितली. अशी वाईट कृत्य करता करता कामदाला म्हातारपण आले. म्हातारपणामुळे त्याचे शरीर थकले आणि दृष्टी झाले, सौंदर्य नाहीसे झाले, झोप नाहीशी झाली. नोकर चाकर, मुले बायके सर्व त्याचे अनादर करायला लागले. तेव्हा त्याला एक ब्राह्मण मित्राची आठवण आली. त्याने त्याला बोलावून सांगून आणखी इतर ब्राह्मणास सांगितले. कामदाच्या भीतीने त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून ब्राह्मण कामदाच्या घरी आले. ब्राह्मणांना दान द्यावी अशी त्याची कामदाची मनात इच्छा झाली, पण ब्राह्मणांनी सांगितले की तुझ्यासारख्या पापी माणसांकडून आम्ही दान घेणार नाही, स्वीकार करणार नाही. तुझ्याकडून दानच काय, तुझ्याशी बोलणे सुद्धा आम्हाला पाप लागेल. असे म्हणून सर्व ब्राह्मण त्याच्या घरून निघून गेले आणि सचल स्नान करून पापमुक्ती पवमान सुक्ताचा जप करू लागले. या घडलेल्या घटनेमुळे कामदाचे डोळे उघडले. आपण खूप वाईट कृत्य केली आहेत त्याला जाणीव झाली. कृत्याचा त्याला पश्चाताप झाला आणि आपण काहीतरी पुण्यकर्म करावे असे त्याला वाटले. आणि अनोळखीच्या ब्राह्मणाची त्याने मदत घेतली. जंगलात एक गणेशाचं जुनाट मंदिर होतं. त्या गणेशाच्या मंदिराचा त्याने जीर्णोद्धार करावा असे त्याला वाटले. त्याप्रमाणे कामदाने त्या जुन्या मंदिराचा म्हणजे नवीन निर्माण करावा असा त्याला जीर्णोद्धार द्वार करावा असं त्याला वाटलं. पूर्वीच्या लहानशी जागेला असलेल्या मंदिराचे त्याने मोठे प्रशस्त देवालय केले आणि मंदिराभोवती सुंदर अशा फळाफुलांच्या बागा लावल्या. देवालयाच्या चारी बाजूंच्या कोपऱ्यात विहिरी बांधल्या. कामदाचे जवळजवळ सगळे धन मंदिरासाठी खर्च झाले. उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी घेतले आणि नंतर काही दिवसांनी कामदा मरण पावला. मेल्यानंतर पहिल्यांदा त्याला यमदूताने चाबुकाने मारले. त्याला सगळ्या अंगाला काटे टोचले, दगडाने टोचून काढले आणि भयंकर अशा नरक यातना त्याला घोळावून टाकल्या आणि चित्रगुप्त यमाकडे पाठवले. आणि तुला आधी पुण्य भोगायचं आहे की पाप भोगायचं आहे असे यमाने विचारले. कामदा म्हणाला, मला पुण्य भोगायचं आहे. मग यमाने त्याला कामदाला म्हणाले, तुला पुण्य भोगायचं आहे. मग यमाने त्याला राजाच्या पोटी जन्माला घातल्याने सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला आलेला तू पूर्वजन्माचा
महापापी कामदा तूच आहेस आता, आणि म्हणून तुला हे असे रोग दुर्गंधीयुक्त तुझं शरीर, मागच्या जन्माची पापे कर्म किती आहेत तुझे, तर आता या जन्मात तुला भोगावं लागत आहे. म्हणून या पाप पुण्य कर्माचा भोग सर्वांनाच भोगावा लागतो. म्हणून चांगले कर्म करा, चांगले सर्वांशी बोला, कोणाचं मन दुखवू नका, कोणाशी वाईट बोलू नका, काम क्रोध दुःख दंड याचा नाश करा असे ऋषींनी सांगितले. आणि भृगु ऋषींनी असे सांगितल्यावर सोमकांतांचे मन साशकिंत झाले. तो काही न बोलता एकदम शांत बसला आणि तेवढ्यात एक चमत्कार झाला. सोमकांताच्या शरीरातून अनेक पाप पुरुष पक्षी टोचून बाहेर पडले आणि त्याला टोचा मारू लागले. वेदवेत्या ऋषींच्या वक्त्यांचा संशय आल्याने हा प्रकार घडला, कारण त्याने गणेशाचं नाव ऐकलं होतं. फक्त पक्ष्यांच्या टोचण्याने राजा घायल झाला आणि ऋषींना म्हणाला, ऋषीवर महाराज, मला आपल्या आश्रमात तर सर्व पशु पक्षी जन्मोजन्मींचे वेर सोडून एकत्र राहत आहे. बिचारा कुष्ठरोगी झालाय, मला का त्रास देत आहे, मला वाचवावं या पक्ष्यांपासून, हे मला टोचा मारत आहे, खूप त्रास देत आहे. माझं शरीर अगोदरच दुर्गंधी झालेलं आहे, खूप माझ्या शरीराची वास येत आहे आणि हे पाप पुरुष माझ्या शरीरातून अजून निघाले. तुम्ही काय मला हे गणेशाचं सांगितलं, त्याबरोबर माझ्या पाप पुरुष शरीरातून निघत राहिले. जो कोणी गणेशाचं नाव गणेश पुराण श्रवण करत राहतो त्याच्या शरीरातून पाप पुरुष निघत राहतात, सर्व संकट त्याचे दूर जातात. असे हे गणेश पुराणांचं श्रवण सुद्धा थोडे 2 शब्द जो व्यक्ती करतो त्याच्या शरीरातून सर्व पापांचा भस्म होतो आणि सर्व पाप पुरुष सर्व संकट दूर घेऊन जातो असं या ऋषींनी त्याला सांगितलं. तुझ्या शरीरामधून सर्व पाप पुरुष बाहेर निघाले आणि तुला ते टोचा मारत आहे. राजा, माझ्या बोलण्याविषयी तुझ्या मनात शंका निर्माण झाली, त्याचे फळ तुला आता लगेच मिळालं बघ. बरं, ते जाऊ दे, घाबरायचं काही कारण नाही, माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या एका हुंकाराने हे पक्षी नाहीसे होतील. असे म्हणताच ऋषींनी एक हुंकार दिला आणि सर्व पाप पुरुष पक्षी नाहीसे झाले. कारण फक्त गणेश पुराण जिन्नोद्धाराचा नाव घेऊनच नुसतं गणेश पुराण एवढं सुद्धा म्हटलं आणि जिन्नोद्धार म्हटलं तरी पण त्याच्या शरीरातून सर्व पाप पुरुष नाहीसे होतात. म्हणून सूत पुढे म्हणू लागले, भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांतांचे पूर्वजन्माचे सूक्ष्मावलोकन केलं आणि पुढे ते म्हणाले, राजा, तुला पूर्वजन्माची पापेच तुझी इतकी झालेली आहे की त्याच्यावर कोणताही उपाय करता येणार नाही. तरीही तू निराश होऊ नको. मी तुला गणेश पुराणांचं श्रवण करेल आणि गणेश पुराण जो व्यक्ती श्रवण करेल त्याची सर्व पापांपासून, सर्व संकटांपासून, सर्व दरिद्रांपासून सुटका निश्चितच होते. म्हणून हे गणेश पुराण एवढं महत्त्वाचं आहे. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे गणेश पुराण आहे असे ऋषींनी राजाला सांगितले. आणि अष्टदक्ष नामांतरित पवित्र जल सोमकांताच्या अंगावर शिंपडले. गणेश पुराणांचं नाव घेऊन, श्री गणेशाचं नाव घेऊन, ते गणेश पुराणाचं नाव घेऊन राजाच्या अंगावर पवित्र जल शिंपडता बरोबर सर्व पाप पुरुष जे निघत होते ते सर्व नष्ट झाले. आणि हे गणेश पुराणाचं तू जिन्नोद्धार गणेश पुराण, गणेशाचं नाव जिन्नोद्धार गणेशाचं नाव घे आणि हे पाणी तू आता प्राशन कर, म्हणजे तुझे सर्व पाप पुरुष जे पक्षी निघाले होते शरीरामधून हे सर्व तुझे नाहीसे होतील. आणि ते पाणी सोमकांताच्या अंगावर पडताच त्याच्या नाकातून एक अत्यंत लहान मनुष्य बाहेर पडला आणि बघता बघता तो एवढा वाढला, 7 वृक्षांपेक्षा सुद्धा जास्त वाढून गेला आणि त्याची उंची एवढी झाली की त्या मनुष्याचे डोळे अगदी लाल भडक झाले, त्याची जीभ खूप लांब झाली, अशा त्याच्या मोठ्या तोंडातून लोंबत होत्या. काळाकुट्ट असा वर्ण त्याच्या शरीरामधून, राजाच्या शरीरामधून तो एक पाप पुरुष निघाला. कुठलं पाणी शिंपडलं? फक्त गणेश जिन्नोद्धार. गणेश जिन्नोद्धार या नावाने त्याच्या राजाच्या अंगावर पाणी शिंपडलं. म्हणून हे पाणी घरात शिंपडा, आपल्या मुलांना प्यायला द्या, म्हणजे आपल्या सर्व दूर प्रगती होईल आणि सर्व संकटाचा नाश होईल आणि सर्व पापांपासून मुक्तता होईल. तर राजाच्या अंगावर फक्त गणेश जिन्नोद्धार या नावाने पाणी शिंपडताच बरोबर एक लहान पाप पुरुष बाहेर आला. त्याची जीभ लांब सडक होती, खूप मोठे मोठे डोळे होते, काळाकुट्ट असा त्याचा वर्ण होता. त्याच्या तोंडातून कधी रक्त तर कधी अग्नी तर कधी पू अशी घाणरडे पदार्थ त्या पाप पुरुषांमधून निघत होते. त्याचे दात कडाकडा तो चावित होता. असा महाकाय पुरुषांचे तो रौद्र रूप पाहून आश्रमातील सगळेच्या सगळे घाबरले. ऋषींनी त्याला विचारले, हे पुरुषा तू कोण आहेस? त्यावर तो म्हणाला, मला पाप पुरुष असे म्हणतात. मी प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये वास्तव्य करीत असतो. तुमच्या फक्त गणेश जिन्नोद्धार या नावाचं तुम्ही पाणी माझ्या अंगावर शिंपडलं आणि हे पाण्याच्या
सहाय्याने मी शरीरामधून राजाच्या बाहेर निघालो आणि सर्व पापे राजाचे नष्ट झाले. या मंत्राच्या प्रभावाने गणेश जिर्णोद्धार या नावाने मी बाहेर पडून राजाच्या शरीरातून बाहेर निघालो आणि मला आता खूप भूक लागली आहे, तर मी काय खाऊ न काय नाही, असा तो पाप पुरुष म्हणत होता. प्रथम मला सांगा, मला खायला काही मिळाले नाही तर मी सोमकांतासह सर्वांना खाऊन जाईल, ही सर्व तुझे झाडे खाऊन जाईल, ऋषींना खाऊन जाईल. आता तो पाप पुरुष अत्यंत भयानक झालेला होता. तो राजाच्या शरीरातून बाहेर निघाला आणि कसा बाहेर निघाला आणि दुसरीकडे कसे राहायचे हे ऋषींना आता कळत नव्हते. तर दुसरीकडे राहण्याचे ठिकाण सुद्धा द्यावे असे त्या पाप पुरुषाने ऋषींना म्हटले. त्यावर ऋषी म्हणाले, ते समोर आंब्याचे मोठे झाड दिसतंय ना, त्याच्या डोलीत तू जाऊन राहा, त्या झाडाची पाने तू खा. त्या पाप पुरुषाने आंब्याच्या झाडाला फक्त स्पर्श केला. ज्या राजाच्या शरीरामधून जो पाप पुरुष निघाला त्या पाप पुरुषाने फक्त आंब्याच्या झाडाला स्पर्श केला आणि त्या झाडाचे भस्म झाले, जळून भस्म झालं ते एवढं आंब्याचे झाड आणि त्याची राख झाली. पण त्या भृगु ऋषीला घाबरून तो पाप पुरुष त्या राखेच्या ढिगारीतच दडून बसला. हे पाहून भृगु ऋषी म्हणाले, हे राजा, तुझ्या हातून खूप महाभयंकर पापे झाली आहेत. तू गणेश पुराणाचे श्रवण कर. तुला गणेश पुराण श्रवण करावं लागेल आणि तू गणेश पुराण श्रवण करत तरच तुझे सर्व पाप नष्ट होतील, सर्व दरिद्रता नष्ट होईल. जो गणेश पुराण श्रवण करतो 2 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 1 घंटा, जो गणेश पुराण श्रवण करेल त्याची सर्व पापे जळून भस्म होतील, असे ऋषीवर्यांनी सांगितले. गणेश पुराणांचंच तुला आता श्रवण करेल. ज्याच्या पदरामध्ये खूप काही पुण्य आहे तोच हे गणेश पुराण श्रवण करेल. त्या पुण्याईने हे आंब्याचे झाड पुन्हा पूर्वीवत परत आणावं लागेल आणि तू पापमुक्त होशील. आंब्याचं एवढं मोठं झाड त्या पाप पुरुषाने तुझ्या शरीरामधून निघालेल्या पुरुषाने जळून भस्म करून टाकलं. तर तू आता गणेश पुराण ऐक. राजा म्हणाला, ऋषीवर्य, श्री गणेश पुराण मी कधी वाचले नाही, कधी मला माहिती नाही हे गणेश पुराण काय आहे आणि मला तो ऐकवणारा पण कधी मिळाला नाही, तर मी आता हे गणेश पुराण कसे काय ऐकू, हे गणेश पुराण काय आहे. यावर ऋषी म्हणाले, एकदा ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले होते, ते गणेश पुराण व्यासांनी मला सांगितले आणि तुझी जर इच्छा असेल तर मी तुला हे गणेश पुराण, संपूर्ण गणेश पुराण मी तुला सांगेल. हे गणेश पुराण ऐकले म्हणजे तुझ्या पापांचा सर्वांचा नाश होईल. पण प्रथम तू सरोवरात जाऊन स्वच्छ आंघोळ कर, शुद्ध मनाने माझ्याकडे ये. त्यावर लगेच सोमकांताने त्या सरोवरावर जाऊन आंघोळ केली आणि आजपासून हे गणेश पुराण ऐकणार अशी मनाशी ठरवलं. असा संकल्प करताच राजाचा रोग लगेच बरा झाला आणि भृगु ऋषीच्या कृपा आशीर्वादाने त्याच्या शरीराची सर्व क्षते पूर्णपणे बरी झाली. जी दुर्गंधी येत होती ती बरी झाली. खूप पक्षी टोचा मारत होते ते बरे झाले. त्याच्या शरीरातून अनेक पक्षी निघालेले होते आणि अनेक पाप पुरुष निघालेले होते, ते सर्व शरीरातून कमी झाले. जिर्णोद्धार गणेश, कुठलं नाव सांगितलं मित्रांनो? जिर्णोद्धार गणेश. या नावाने तुम्ही पाणी प्या, घरात शिंपडा, आपल्या मुलांना द्या आणि याच्याने सर्व संकटाचा आणि सर्व पापांचा नाश होईल. शरीरातील सर्व कृमी नाहीसे होतील. त्यामुळे सोमकांताला आता खूप आनंद झाला की आता आपल्याला गणेश पुराण श्रवण करायला मिळणार आहे. आता गणेश पुराणच्या या अष्टविनायकांच्या कथा पुढे चालू होतील. ऋषींनी त्याला आश्रमात बोलवले, त्याला बसायला आसन दिले. सोमकांताला दिव्य शरीर प्राप्त झाले. तो ऋषींना म्हणाला, महाराज, मी फक्त संकल्प केला त्यामुळेच माझी भयंकर व्याधी, जी माझी शरीराची दुर्गंधी होती, खूप काही माझं शरीर कृष्ट झालेलं होतं, तर ते लगेच बरं झालं. फक्त गणेश पुराण मी श्रवण करेन एवढंच बोलता बरोबर माझ्या सर्व व्याधी नष्ट झाल्या, माझे सर्व पाप नष्ट झाले. मला तर अजून गणेश पुराण तर मी अजून ऐकलं पण नाहीये की पुढे काय कथा आहेत. तर हे गणेश पुराणाचे नाव ऐकल्याने एवढा चमत्कार होतो ऋषी महाराज, तर मला हे गणेश पुराण ऐकायचे. खरंच हे अत्यंत श्रेष्ठ आणि आश्चर्यजनक गणेश पुराण मला लवकर ऐकायचं आहे, असे राजाने त्या भृगु ऋषींना सांगितले. त्यावर ऋषी म्हणाले, खरंच हे पुराण एवढं महान आहे, ज्याच्या पदरात अनेक जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे पुण्य करण्याचा ऐकण्याचा लाभ होईल. जे हे पुराण ऐकतील त्याच्या 7 जन्माची पापे नष्ट होतील. ब्रह्मस्वरूप असलेल्या श्री गणेशाचे महात्म्य वर्णन करायला कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष सहस्रमुखी शेष देखील त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. ज्याची श्री गजाननावर पूर्ण श्रद्धा आहे त्यानेच हे श्रवण करावं, त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल.
ज्याची श्री गणेशावर श्रद्धा नाही त्याला कधीच गणेश पुराण ऐकायला मिळणार नाही. आणि हे गणेश पुराण म्हणून जास्तीत जास्त जणांनी ऐकण्याचे करावे, शेअर करण्याचे करावे. गणेश पुराण खूप अत्यंत महत्त्वाचं पुराण आहे. तसंच हे भृगु ऋषी पुढे म्हणाले, नारायणाच्या अंशातून निर्माण झालेल्या भगवान व्यासांनी एका वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 विभाग केले. वेदांचे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्यासांना स्वतःच्या ज्ञानाचा खूप गर्व झाला होता, म्हणून त्यांनी पुराणे रचण्यास सुरुवात केली. सुरुवात करताना आपले काम तडीत जाण्यास श्री गणेशाचे अथवा कोणत्याही देवाचे स्मरण न केल्याने त्याची बुद्धी भ्रम झाली. म्हणून सर्वप्रथम कोणत्याही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर श्री गणेशाचं नाव घेतलंच पाहिजे. गणेशाचं जो नाव घेतो त्याचे संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. तर या गर्व झालेल्या या ब्रह्मदेवाने गणेशाचं नाव न घेता सर्व कामांना सुरुवात केली. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रम झाली, काही सुचेनासे झाले. व्यास खूप बुद्धिमान होते. त्यांची बुद्धी वेदांची व्याख्या करणं इतकी कुशाग्र होती, परंतु त्यांना नैमित्तिक काम शोधादी कर्म करण्यात संप्रप्तीने येऊ लागला. ज्याप्रमाणे एखादा साप मंत्र प्रभावाने किंवा औषधीने त्याच्यावर काहीच परिणाम नसल्याने तो स्थिर राहतो, त्या व्यासाची बुद्धी पण अशीच झाली होती. आपली बुद्धी कशाने भ्रष्ट झाली आहे काही त्यांना कळेना. ह्या घटनेने त्यांना लाज वाटू लागली, म्हणून त्यांची कारणे विचारण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. सत्य लोकात ब्रह्मदेवांनी व्यासांचा सत्कार केला. त्यावर नम्रपणे व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले, हे ब्रह्मदेवा, कलयुगातील पाप पाहून मी दुःखी झालो आहे. कलयुगात प्रजा नास्तिक झाली आहे, निंदा करणारी झाली आहे, आचार विचार करीत नाही. म्हणून ज्यामध्ये वेदांचा अर्थ आहे अशी पुराणे तुम्ही रचायला सुरुवात करा. पण मला आश्चर्य वाटत आहे की मी एकाएकी माझी बुद्धी कशी कुंठित झाली, मला काहीच समजत नाही आहे. मला अचंबा वाटत आहे. अज्ञानासारखं मी का वागत आहे, काय कारण असेल विचारण्यासाठी मी ब्रह्मदेवा तुमच्या जवळ आलो आहे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, बाबा रे, आपण ज्यावेळी कोणत्याही कार्याला सुरुवात करतो ना, त्या सुरुवात करण्या अगोदर श्री गणेशाचं नाव घेतलं पाहिजे. जर तू गणेशाचं नाव घेतलं नाही, म्हणूनच तुला या सर्व दुर्बुद्धी सुचत आहे. म्हणून कोणत्याही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर गणेशाचं नाव घेतलं पाहिजे. त्यात तुला खूप विघ्न येतील. जर तू गणेशाचं नाव नाही घेतलं तर तुला खूप विघ्न येतील. म्हणून गर्वामुळे खूप जणांची फजिती झाली आहे. मारुतीला गर्वामुळे दुसऱ्यांचे वाहन होण्याचा प्रसंग झालाय. दुर्योधनाचा मत्सरामुळे सर्वनाश झालाय. परशुरामाने सुद्धा क्षत्रियाचा विध्वंस केला होता मत्सरानेच. तेव्हा या सृष्टीचा पालन करता तोच आहे. ते जाऊ दे. मी ब्रह्मदेव, शंकर व विष्णू आम्ही तिघेही ज्याचे आज्ञाकारक आहोत तो सर्व संकटांचा नाश करतो. त्या गणेशाचे स्मरण करण्यासच तू विसरला आहे. केवळ गर्वामुळे असे घडले आहे. गर्व झाल्याने गणेशाचे काय कोणत्याच देवाचे स्मरण केले नाहीस. कोणतेही कार्य करताना, मग छोटे असो मोठे असो, सुरुवात करताना गणेशाचे स्मरण करायला हवे. संकटाचा नाश होतो. त्यामुळेच कोणतेही कारण तो संकटाचा नाश करतो. म्हणून सर्वात प्रथम कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर श्री गणेशाचं नाव घेतलं पाहिजे. कोणत्याही कामाला सुरुवात करताना गणेशाचे स्मरण जर नाही केले तर संकट येत राहतात. गजानन म्हणजे साक्षात परब्रह्म, त्यालाच नम्रपणे शरण जा, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जर तू हे केले नाही तर तुझे कुठलेही काम पूर्ण होणार नाही. त्यावर व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा, माझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यामुळे मला काहीच आठवत नाही. त्यामुळे हा गजानन कोण, तो कसा दिसतो, त्याचे किती अवतार, तो कोणाला प्रसन्न झाला होता, सर्व मला माहिती सांगा. आता हे असे प्रश्न केले. ब्रह्मदेव म्हणाले, श्री गणेशाला प्रसन्न करून घ्यायचे मंत्र अनेक आहेत, पण ज्या मंत्राने सिद्धी त्वरित मिळेल असा मंत्र तुला मी सांगतो. गणेश मंत्रात 7 कोटी महामंत्र आहेत. त्या मंत्राचा गुपित थोडं मला माहिती आहे, थोडं शंकराला माहिती आहे. त्यातला षडाक्षर मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. केवळ या 2 मंत्रामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. श्री गणेशाची आराधना करतात ते भक्त जीवनमुक्त होतात. ते देवांनाही पूजनीय असतात, भक्तांना सर्व इच्छा पूर्ण करणारे असतात. कारण सामर्थ्य ज्याच्यात येतं. जे लोक गणेशाची उपासना करत नाही त्यांची तोंडही कधी बघू नये. असे केले तर संकटांना तोंड द्यावं लागतं. म्हणून श्री गणेश भक्तांच्या दर्शनाने सर्व संकटे नाश पावतात. म्हणून मी तुला एकाक्षर मंत्र सांगतो. त्या मंत्राच्या प्रभावाने तू सर्व कामे पूर्ण कर. प्रथम अनुष्ठान करणाऱ्यांना स्नान करून स्वच्छ शुद्ध व्हावी, धुतलेली स्वच्छ वस्त्रे घालावी, दर्भासन करावं, आसनावर बसावं, आचमन करावं, प्राणायाम करावा आणि ब्रह्ममातृपूर्वक न्यास करावा. श्री गणेशाची चरणांपासून मस्तकांपर्यंत स्वरूप ध्यान करून मानस पूजा करावी. नंतर श्री गजानन प्रसन्न होईल. नियमपूर्वक पुराणांचा संकल्प करावा. असे उपदेश करून ब्रह्मदेवांनी शुभ दिन पाहून व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ब्रह्मदेव म्हणाले, ज्या ठिकाणी मन स्थिर राहील अशा ठिकाणी अनुष्ठान कर आणि तुझ्या
निर्दय, नास्तिक, दुराचारी, लबाड अशा व्यक्तींना जर हा मंत्र दिला तर मागील 10 व पुढील 10 पिढ्या नरकात जातात. ज्यांना गणेश मंत्र आवडत नाही त्यांना गुरु मंत्र द्यायचा नाही. अनन्य भक्ती, अंतकरण, सदाचारी, दयाशील व्यक्ती असाच व्यक्तीला मंत्रोपदेश केला पाहिजे. जो कोणी निष्ठापूर्वक भक्तीने श्री गणेशाची पूजा करेल त्याला संतती, संपत्ती, ज्ञान आदीची प्राप्ती होईल. तो सुखी होईल, त्याला मोक्ष मिळेल. अशा या गणेश पुराणाच्या या कथा आहेत मित्रांनो. तर मी इथे तुम्हाला 11 अध्याय या गणेश पुराणांचे सांगितलेले आहे. तर बाकीचे हे जो आता गणेश पुराणाला पुढचा जे अध्याय आहेत उपासना खंडाचेच अध्याय आहेत. तर ते पुढचे अध्याय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक करून अष्टविनायक सांगत राहील. एवढे सुद्धा आपण ऐकले म्हणजे आपल्याला अष्टविनायकांचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. या सोमकांत राजाची आणि हेमकंठाची कहाणी आपण निस्ती कथा एवढी पण ऐकली आणि त्यांच्या शरीरातून जसे पाप पुरुष निघत होते, पाप मुक्त झाले, तशी आपण एवढी कथा ऐकली म्हणजे आपल्या शरीरातून सर्व पाप पुरुष आहेत ते सर्व निघून जातात आणि सर्व संकटातून नाश होतो आणि अष्टविनायकाचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. तर मी आता तुम्हाला उद्या श्री गणेशाचे स्वरूप कसे आहे पूर्ण सविस्तरपणे आता माहिती सांगेल. आता मी तुम्हाला हे एवढी कहाणी एवढी कथा या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन येईल. पुढे खूप छान छान कथा येतील आणि कथा ऐकण्यासाठी शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय श्री महाकाल, श्री गणेशाय नमः गावाचं नाव नक्की करा.